कर्जत नगरपंचायतीत रोहित पवारांना राजकीय धक्का बसलाय। राम शिंदेंच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीत सत्तांतर झालेलं आहे। जिल्ह्यातील राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घटना घडली आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणजेच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का दिलाय। नगरपंचायतीवरील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता बळकट असतानाही अंतर्गत बंडखोरीमुळे सत्तांतर घडलंय। विशेष म्हणजे हे सत्तांतर राष्ट्रवादीच्या बंडखोरांच्या पाठिंब्यावरच झालेलं आहे। राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीत सत्तांतर घडवून आणण्यात आलं असून नवे नगराध्यक्षपद आघाडीच्या रोहिणी घुलेंकडे सोपवण्यात आलंय। कर्जत नगरपंचायतीत रोहित पवारांना राजकीय धक्का बसला। राम शिंदेंच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीत सत्तांतर घडलेलं आहे, सत्तांतर झालेलं आहे। जिल्ह्यातील राजकारणात मोठा भूकंप घडवणारी ही घटना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का दिला आहे। राम शिंदे साहेबांचा कुठलाही आम्हाला दबाव नव्हता, कुठलाही विषय नव्हता, परंतु आम्ही सर्वजण उत्स्फूर्त या ठिकाणी ज्या गोष्टी ठरल्या होत्या पदाच्या बदलाच्या संदर्भामध्ये किंवा गेल्या 3 वर्षामध्ये कुठलाही नगरपंचायतला कर्जत शहराला कुठलाही निधी मिळत नाही आणि आता कुठेतरी शिंदे साहेबांच्या माध्यमातून जसा मागच्या वेळेस निधी मिळाला त्यानुसार आता सुद्धा मिळेल आणि कर्जतच्या माझ्या मायबाप जनतेला न्याय मिळेल, त्यांची कामं होतील ह्या उद्देशानं कुठलाही दबाव न आणता आम्ही स्वखुशीने या ठिकाणी जवळपास 11 जण शिंदे साहेबांबरोबर आहोत। आम्ही 13 नगरसेवक यांनी एकत्र येऊन एका कुटुंबाप्रमाणे कर्जत शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आणि आज माझा त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज आम्ही भरला आणि आज माझी विरोधकांनी अर्ज मागे घेतल्या कारणाने आज माझी त्या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे।